तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो आहे पुणे एअरपोर्टला. आपल्याला तिथून जायचं आहे पंजाबला. तर आपण सगळी आपली गँग घेऊन आलो आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकं गाडी चालवायची एवढी स्पीड आहे की माहीच फाटा लागेल, पण आता जाऊन द्या. मी 2 बोटं करतो आणि यायला पण म्हणलं 2 बोटं कर, हे म्हणला नको नको. आता आपल्याला एअरपोर्टमध्ये एंट्री भेटली आहे आणि आपण आता आपल्या लाईनमध्ये लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये बघा ना, आपले मित्र सगळे टी-शर्ट, शर्ट, पॅन्टी याच्यामध्ये आलेत. असं नाही की कोण लय हाय-फाय असं तसं. डायरेक्ट चप्पल-बिप्पल, फ्लिप-फ्लॉप वगैरे घालून आलेत. ह्यांना असं काय नाही की लय भारी आलेत. इथं बसलोय आता आम्ही वेटिंग रूमला. मी एकटाच इथं खुर्ची बसले, बाकीच्यांना बसून म्हणलं खाली बसा, तर आपण कसं व्ही-आय-पी ना. मग नंतर ना आता आम्ही चाललो, बोर्डिंग पास घेतलाय. आता चाललोय आतमध्ये आणि तिथून जाणार आहे डायरेक्ट आपल्या प्लेनमध्ये. बोर्डिंग पासवर आपलं डायरेक्ट नाव बी आहे. नावच नाही करायचं, आपलं डायरेक्ट नाव लिहिलं यश कांबळे, विशेष नाही. डायरेक्ट आता हे आपलं विमान आहे, या विमानात आपण बसणार आहे आणि जाणार आहे. हे विमान पण असं आहे, एवढं मोठं आहे जसं आपण पिक्चरमध्ये बघतो तसं नाही, पण बारीक आहे जरा, पण आहे जरा मोठं आहे. बघा याचे 4 गेट आहे. 4 गेटमधून आपण घुसायचं इकडून आणि निघायचं तिकडून, असा विषय. आता मी नुसतं हे कार्ड 50-60 वेळा दाखवणार कॅमेऱ्यामध्ये, जसं करून माझं नाव दिसलं पाहिजे नाही का. कसं आहे का, मी विमानात चाललोय. काही काहींची तर लायकी पण नसते विमानात बसायची, त्याच्यामुळे कसं आहे, मी एकटाच बसलोय ना. त्याच्यामुळे कसं जरा हवा करतोय पुरी पोरांसमोर. तेवढीच एका एखादी अर्धी पोरगी बिरगी पटली तर. आता इथून हे बघा दिसतोय खालची जागा. चालले कोणतरी बळका बळकटातून खाली. पण आपण नुसतं कॅमेरा दाखवतोय नुसतं माणसांना, की बघा आमचा कॅमेरा हे ते हे ते. इथं माझ्या डायरेक्ट लाल लाईट दाखवली माझ्या कॅमेऱ्यावर. डायरेक्ट माझा बोर्डिंग पास स्कॅन केला. आता इथून आपण आपल्या विमानामध्ये एंट्री हाणलेली आहे. मस्त एकदम काचकाटून. इथं आपण लाईनीत लागलो. इथं पुढं लई गर्दी झाली. आणि नेमकी माझी पुढं शीट भेटलेली आहे राव. त्याच्यामुळं लई गर्दी होऊन आता कसं हळूहळू जायला लागते मला. आणि ह्याच्यामध्ये ही बाई कोणती मध्ये काय माहिती पुढं पडते ती माझ्यानुसार 17 वेळा. तिला म्हणलं सरक सरक, तर काय मध्ये मध्ये काय तिचं लुडबुड असते तेच कळत नाही मला. इथे मध्ये आणि मध्ये इथे जाती, मध्ये इथे जाती. आता पण परत मध्ये आली बघा. आणि हे असं नुसतं मला जाऊन द्यायला इथे ह्याच्यामध्येच मग आणि वेळ गेला, नाही तर मी एवढ्या वेळात तिकडं पंजाबला पोहोचलो असतो. त्याच्यामध्ये आपली एअर होस्टेस आली, ती म्हणली इथे तुमची सीट. आयला मी लय खुश म्हणलो, अरे म्हणलं आता नादच नाही. बसलो परत काढला यश मनोज कांबळे स्कॅनर दाखवला. नुसतं ठीक, नुसतं बोर्डिंग पास बघतोय मी. त्याच्यामध्ये ही मॅडम आली, आपली आपली पेटीवर ठेवून दिली. त्याच्यामध्ये आपला एक मस्त स्नॅप काढला जरा, टाकली स्टोरी वगैरे टाकली. आता आपण आहे विमानामध्ये, तुम्हाला असं दाखवतो बाहेरचं दृश्य. हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. मतलबी हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. तर आता आपला प्रवास संपला आहे. आता आपण ह्या सीट्याने डायरेक्ट ह्या इंडिगो बसमध्ये बसणार आहे आणि आपण डायरेक्ट आपल्या पंजाब एअरपोर्टचं स्थान सोडून टाकणार आहे आणि आपण आपल्या डायरेक्ट मेन डेस्टिनेशनवर पोहोचणार आहे. याच्यामधून एवढं चालायचं निम्मा वेळ चालला. ह्याच्यामध्ये मला वाटलं मग बूट स्लिप होऊन घसरून बसरण. तसं काही होत नाही, एकदम नीट एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने खाली आलो. आता इथे मी माझ्या दुसऱ्या मित्रांचं वेट करत होतो.